बन के आए, जिंदगी के फिकर कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा की। सब मिलके गाएंगे। कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा किधर। किन किन के स्तुति करो, बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक उसने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए। अपने दिल से गाएंगे। अब तक उसने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। अब तक उसने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए। प्रभु जी, हम आपके चरणों के पास आते हैं, आपकी स्तुति करते हैं। थैंक यू लॉर्ड मास्टर, जीसस लॉर्ड, हालेलुया। प्रभू राजा, या वेळामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो। तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझा गौरव आम्ही करत आहोत। आणि प्रभूची आम्ही प्रार्थना करतो, जे वचन या वेळामध्ये तू आम्हाला प्रत्येकांना तू देव करत आहेस। प्रभू राजा, तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतकरण, तुझी बुद्धी, तुझी स्थिरता, तुझी कृपा, तुझा अभिषेक, तुझं ज्ञान, तुझं चातुर्य तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर। आणि प्रभूजी, हे वचन आमच्या अंतकरणामध्ये या स्वरूपाने रुजल्या जाऊ दे की परमेश्वरा, कितीही संकट, किती अडचणी, किती जरी दुःख आमच्या जीवनामध्ये आले तरी प्रभूजी आमचं लक्ष केवळ तुझ्याकडे लागलेलं राहील। आमची दृष्टी केवळ प्रभूजी तुझ्याकडे लागलेली राहील, कारण आमची आशा केवळ तू आहे। प्रभूजी, आमचं प्रत्येकांचं जीवन या वचनाच्या द्वारे तू आज आशीर्वादित कर। प्रत्येक अडखळण विघटन तू दूर कर आणि प्रत्येकांच्या द्वारे तू उंचला जाऊ दे। प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी, जोरदार। या वेळामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की प्रभूने आज पुन्हा एकदा आम्हाला एक नवीन संधी देऊ केलेली आहे की आम्ही त्याच्या पवित्र वचनातून आम्ही ऐकावं। ही संधी परमेश्वराकडून आम्हाला मिळालेल्या असताना आम्ही गेल्या 2-3 आठवड्या अगोदरच ईस्टर आम्ही साजरा केला, परंतु तो ईस्टर किंवा गुड फ्रायडे त्या दिवसापुरतच आम्ही येशू ख्रिस्ताची आठवण, त्याच्या वधस्तंभाची आठवण करावी असं नाहीये। तर दररोज आम्ही त्याचा वधस्तंभ आणि वधस्तंभाची आठवण, आम्ही येशू ख्रिस्ताचं बलिदान, येशू ख्रिस्ताचं रक्त याची आठवण आम्ही रोज करावी। हालेलुया। तरच आम्ही पापापासून दूर राहू शकतो, वाईटापासून दूर राहू शकतो, वाईट बोलण्यापासून आम्ही दूर राहू शकतो, वाईट विचारापासून आम्ही दूर राहू शकतो, वाईट संगतीपासून आम्ही दूर राहू शकतो, व्यसनापासून आम्ही दूर राहू शकतो। हालेलुया। आणि म्हणूनच आम्हाला त्या वधस्तंभाकडे आमचं लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे। सो आज परत एकदा आम्ही त्या वधस्तंभाच्या संबंधित काही वचनं आम्ही समजून घेणार आहोत, ऐकणार आहोत। आणि आजचा आपला जो विषय आहे, मी सकाळी ज्यावेळी सुटलो मी प्रभूला विनंती केली की प्रभूजी आज मला असा विषय दे की तो विषय कदाचित या अगोदर आम्ही ऐकलेला नाहीये, असा विषय परमेश्वर आम्हाला तो दे। एकच शब्द, एकच वाक्य परमेश्वराने मला दिलं
आणि ते वाक्य होतं, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाभोवती पूर्वी आणि आता. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाभोवती पूर्वी व आता. ज्या वेळात प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती त्याला देण्यात आलं, त्या ठिकाणच्या सगळ्या घटना आम्ही परत एकदा ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत की त्या वेळामध्ये, ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं, त्या वेळामध्ये काय काय घडलं आणि त्या वधस्तंभाच्या भोवती काय काय होतं आणि आता वधस्तंभाच्या भोवती काय आहे. हालेलुया. आताचा जो वधस्तंभ आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा अदृश्य वधस्तंभ आहे, परंतु त्या वधस्तंभाच्या माध्यमातून प्रभू आम्हाला कोणत्या गोष्टी देतो किंवा आता आमच्यासाठी वधस्तंभाच्या द्वारे काय आहे, या गोष्टी आम्ही समजून घेणार आहोत. सो आम्ही पाहूयात, हे वचन आम्ही वाचणार आहोत नवीन करारामध्ये मत्ते शुभवर्तमान याचा अध्याय 27 आणि वचन 27 ते 66 आम्ही वाचणार आहोत. मॅथ्यू चॅप्टर 27 वर्स 27 टू 66. मत्ते 27 आणि वचन 27 ते 66 आम्ही वाचूयात. येशूला वधस्तंभावर खिळतात. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सकाळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमीची झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेविला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहुद्याचा राजा, नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याचे त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता घेऊन गेले. ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणी एक कुर्णेकर मनुष्य त्यास आढळला. त्यांनी त्यांना त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेटीस धरले. मग गुलगथा नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे जाऊन पोहोचल्यावर त्यांनी त्याला पित्तमिश्रित द्राक्षरस प्यावयास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. त्याला वधस्तंभावर खिळल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. नंतर तेथे बसून ते त्याच्याबरोबर पहारा करीत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपणाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लाविला, तो असा, हा यहुदाचा राजा येशू आहे. त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले आणि जवळून जाणारे येणारे डोके डोलवीत त्याची अशी निंदा करीत होते की, अरे, मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. तसेच मुख्य याजकही शास्त्री वडील ह्याच्या बरोबरीने थट्टा करीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचविले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही, तो इस्रायलचा राजा आहे. त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर विश्वास ठेवू. तो देवावर भरोसा ठेवितो, तो त्यालाही हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे. जे लुटारू त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची निंदा केली. येशूचा मृत्यू. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्तानी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तेथे जे उभे होते त्याच्याजवळ कित्येकांनी हे ऐकून म्हटले, तू एलियाला हाक मारतो. मग त्याच्यातून एकाने लागलेच धावून स्पंज घेतला आणि तो अंबाने भरून बोराच्या टोकावर ठेवून तो त्यास चोखावयास दिला. इतर म्हणाले, असू दे, एलिया याचा बचाव करावयास येतो की काय हे आपण पाहू. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडला वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली गेली आणि निजलेले पवित्र जनातील पुष्कळ जनांची शरीर उठवले गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताब्दीपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप व ही घडलेली गोष्ट पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या. त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्या मागे आल्या होत्या. त्याच्यामध्ये मगदलिया मरिया, याकोब व योसे ह्याची आई मरिया व जब्दीची मुलाची आई ह्या होत्या. आमेन. दैवाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्ही ईस्टरला हे वचन आम्ही बऱ्याच वेळेस ऐकतो, परंतु आज प्रभू आम्हाला अशा काही गोष्टी या वचनातून तो शिकू इच्छित आहेत की ज्या कदाचित आमच्या दुर्लक्षित झाल्या असतील.
आणि ज्या ज्या वेळामध्ये प्रभू आम्हाला त्याचं वचन देत असतो त्यामागचा काहीतरी विशेष उद्देश प्रत्येकाच्या जीवनासाठी असतो. हालेलुया. माझ्या बरोबर आहात सर्वजण नक्की. ओके. सो जसं वचन चालू आहे कृपया करून माझ्याकडे लक्ष द्या, कारण प्रभूचं वचन हे प्रभूकडनं त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे येत असतं आणि आम्ही ज्या वेळामध्ये ते वचन ऐकतो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो त्याच्या वचनाकडे कान लावतो त्याचं कल्याण होते. हालेलुया. आणि आपली इच्छा आहे की आपण देवाच्या वचनाला ऐकून आमचं आत्मिकरित्या, आपलं वैयक्तिकरित्या, आपलं कौटुंबिकरित्या आम्ही कल्याण करून घ्यावं. कल्याण करून घेणं आणि न करून घेणं हे सर्वस्वी आपल्या हाती आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की आम्ही हे वचन एक चित्त होऊन एका मनाने आणि स्थिरतेने प्रभूचं वचन आम्ही ऐकावं. आणि अशा वचनाला आम्ही ऐकत आहोत की प्रियांनो या वधस्तंभामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ते सामर्थ्य कशामध्येच नाहीये. आणि म्हणून प्रभूच्या सामर्थ्यशाली वधस्तंभाचं वचन आम्ही ऐकत असताना अनेक बंधनं प्रियांनो याद्वारे प्रभू तोडून टाकतो. आणि म्हणून प्रियांनो या वचनाकडे आम्ही एकदम स्थिरतेने प्रभूच्या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. परत एकदा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूया. सो आमचा जो विषय आहे तो विषय आहे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाभोवती पूर्वी व आता. पूर्वी घडलेल्या ज्या घटना आहेत, ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा सुनावण्यात आली त्या वेळापासून ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर त्या कबरेमध्ये ठेवण्यापर्यंत घडलेल्या घटना या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो. हालेलुया. ज्याला झोप आली तो म्हणेल हालेलुया. ओके. आम्ही वचन पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकूयात तरच आमचं कल्याण आहे आमच्या हाती. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की जशी प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा सुनावण्यात आली आणि शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ज्या घटना घडतायत त्या घटना वधस्तंभाच्या संबंधितच सुरू होतात. पहिली घटना या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाभोवती पूर्वी काय घडलं, आपण आता ज्या ठिकाणामध्ये आहोत याच्या पूर्वी घडलेल्या या घटना आहेत आणि म्हणून आपण त्याला पूर्वी घटना म्हणतो. आणि ज्या घटना घडल्या, पहिली घटना घडली त्या ठिकाणामध्ये अनेक घटना आहेत परंतु वधस्तंभाच्या संबंधित आम्ही घटना पाहतोय. मत्तई 27 आणि वचन 28 आणि वचन 29 आम्ही वाचतो. या ठिकाणामध्ये वाचूयात. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेविला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून हे येहुद्याचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ओके. प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा या ठिकाणामध्ये या शिपायांनी, सुभेदारांनी प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करायला त्यांनी सुरुवात केली. वचन 27 मध्ये मी पाहतो की सुभेदारांच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमली. ही जी तुकडी आहे शेकडो लोक आहेत आणि हे शेकडो शिपाई प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करतायत. आणि थट्टा कशी करतायत, त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगावर किरमीची झगा घातला. हा किरमीची जो झगा आहे हा झगा राजवस्त्र म्हणून प्रियानो त्याच्याकडे पाहिला जातो. आणि असा झगा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगावरती त्यांनी चढवून प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट घालून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातावर वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून हे यहुद्यांचा राजा नमस्कार असे म्हणून त्याची थट्टा त्यांनी केली. हातामध्ये वेद दिला आणि अंगावरती किरमीची वस्त्र त्यांनी घातली. एक राजा जसा असतो त्या प्रकारचा पोशाख प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या शिपायांनी केला आणि त्यांनी येशू ख्रिस्तासमोर असं म्हणलं, यहुदांचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ही घटना त्या ठिकाणामध्ये घडली. आणखी एक घटना मी पाहूयात. त्या ठिकाणामध्ये पुढे जसं प्रभू येशू ख्रिस्त याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणामध्ये एक व्यक्ती येतो. या संबंधी आम्ही वाचूया वचन 32 मध्ये 32 आणि 33.
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणी एक कुरणेकर मनुष्य त्यास आढळला. त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेढीस धरिले. मग गुलगथा नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे येऊन पोहोचल्यावर त्यांनी त्याला पित्रमिश्रित द्राक्षरस प्यावयास दिला, परंतु तो चोखून पाहिल्यावर तो पिईना. ओके, सो दुसरी घटना या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो वधस्तंभ आहे, तो वधस्तंभ याच्या संबंधी आम्ही गेल्या दिवसामध्ये आम्ही ऐकलं होतं की तो वधस्तंभ फार वजनदार होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तो जो वधस्तंभ आहे, तो वधस्तंभ तो घेऊन जात असताना तो अनेक वेळेस पडला आणि शिपायांनी एका व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन जाण्यासाठी त्यांनी वचन आम्ही वाचतो की तेथे ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणी एक कुरेनेकर मनुष्य आढळला. त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरिले. विनंती नाही केली, हुकूम नाही केला, तर त्याला वेठीस धरले. तुला हा वधस्तंभ घेऊनच जावं लागेल. हा कुरेनेकर, याच्या संबंधी जर अधिक माहिती जर गोळा केली तर हा एक कुरेनेकर रोमी शासन ज्या वेळामध्ये इस्रायलावरती होतं, आफ्रिकन याला साधारण असं ओळखलं जातं किंवा म्हणलं जातं की हा एक आफ्रिकन वंशाचा व्यक्ती असू शकतो किंवा मिश्रित आफ्रिकन व्यक्ती हा असू शकतो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की आज आफ्रिकेमध्ये जे रिव्होल्युशन किंवा जी बदल जो आहे प्रियानो, तो आफ्रिकेमध्ये फार वेगाने झालेला आहे. अनेक लोक प्रियानो आफ्रिकेमध्ये हे मोठमोठे संदेष्टे आहेत. आफ्रिकेमध्ये मोठमोठ्या प्रकारचे देवाचे दासगण आहेत की त्यांच्याद्वारे मोठमोठे चमत्कार सुद्धा होत आहेत. आणि म्हणून प्रियानो, हा कुरेनेकर, हा शिमोन की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ याने वाहून नेला, हा वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताचा वाहून नेण्यामागचा उद्देश हा परमेश्वराचाच आहे. त्यानंतर वचन 37 मध्ये मी वाचतो की या ठिकाणामध्ये एक दोषारोपाची पाटी त्याच्या वधस्तंभावरती लावण्यात आली आणि त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला. तो असा, हा यहुदांचा राजा येशू आहे. निंदा, त्याचा अपमान, त्याची थट्टा तर करण्यात आली, परंतु प्रियांनो, इतकी भयंकर थट्टा, इतकी भयंकर निंदा प्रभू येशू ख्रिस्ताची करण्यात आली. लोक प्रभू येशू ख्रिस्ताला यहुदांचा राजा म्हणून तर त्यांनी स्वीकारलंच होतं, परंतु त्याच्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताच्या हातापायामध्ये खिळे ठोकलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट आहे आणि भयंकर ऊन आहे. आणि अशा वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती वरच्या भागावरती प्रियांनो एक पाटी आपण पाहतो आणि त्या पाटीवरती रोमी भाषेमध्ये 3 भाषेमध्ये प्रियांनो ती पाटी लिहिण्यात आली होती. हेलेनी, रोमी आणि हिब्री 3 भाषेमध्ये प्रियांनो ही पाटी लिहिण्यात आली होती की हा यहुदांचा राजा आहे. हालेलुया. आता ही पाटी दोषारोपाची पाटी आहे. ते येशू ख्रिस्ताचं महानता प्रगट करणारी पाटी नाहीये, तर त्याला दोषी ठरवणारी ती पाटी आहे. आणखी आम्ही पाहूयात वचन 38 मध्ये. वचन 38 आम्ही पाहतो की त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खेळलेले. सो प्रभू येशू ख्रिस्ताला गुन्हेगारांसोबत वधस्तंभावरती प्रियांनो खेळण्यात आलं. त्याला वधस्तंभावरती गुन्हेगारांबरोबर प्रियांनो त्याला लेखण्यात आलं आणि गुन्हेगार त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे 2 गुन्हेगार होते आणि हे गुन्हेगार कोण होते? लुटारू होते. त्यानंतर पूर्वी घडलेल्या या घटना आहेत. वचन 39 आणि वचन 40 मध्ये मी पाहतो, आणि जवळून जाणारे येणारे डोकी डोलवत त्याची अशी निंदा करत होते की अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. डोके डोलावत होते. जसं आम्ही पाहतो की अनेक लोक निंदा करत असताना, अपमान करत असताना डोकं डोलवतात. बरं झालं, राईट, बरं झालं, असंच पाहिजे होतं, असंच म्हणतात ना. सो प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळामध्ये वधस्तंभावरती देण्यात आलं, लोक
डोकं डोलावत होते, म्हणजे त्यांना आनंद होत होता की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं. कारण जी परंपरा ते आपल्या जीवनामध्ये फॉलो करत होते, ज्या परंपरामध्ये ते जगत होते, ज्या रूढी परंपरामध्ये ते आपलं जीवन जगत होते प्रियानो, त्या व्यतिरिक्त प्रभू येशू ख्रिस्ताने एक नवीन शिक्षण, एक नवीन शिकवण लोकांना देऊ केली होती. आणि त्याच कारणाने या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचा राग येत होता. जे शास्त्री पुरुष आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताचा द्वेष करत होते. आणि या लोकांनी मिळून प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात कट रचला. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती जाऊपर्यंत, त्याला मरण दंड ही शिक्षणा मिळूपर्यंत प्रियानो त्यांनी अनेक स्वरूपाने प्रियानो खटाटोप केला. आणि जे लोक आहे, लोकांना सुद्धा याच गोष्टीची शिकवण त्यांनी दिली की प्रभू येशू ख्रिस्त हा तुमचा शत्रू आहे, तो नियमशास्त्राचं पालन न करणारा आहे, नियमशास्त्र मोडणारा आहे, आणि त्याची शिक्षा त्याला या ठिकाणामध्ये दिली जात आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणामध्ये प्रियांनो जे लोक त्या वाटेने जात होते, त्या ठिकाणामध्ये लोक डोकं डोलावत होते आणि त्याची निंदा करत होते. काय निंदा करत होते? की तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. आणि आणखी त्यांनी काय म्हणलं? अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या. हालेलुया. आता प्रभू येशू ख्रिस्ताने कोणत्या मंदिराबद्दल सांगितलं होतं आणि हे काय समजत होते? हालेलुया. आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, बरोबर आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या संबंधी सांगत आहे की हे शरीर, माझं शरीर तुम्ही मोडून टाकाल, माझं शरीर तुम्ही मारून टाकाल, परंतु मी 3ऱ्या दिवशी परत एकदा मी उठेल. या मंदिराबद्दल प्रभू येशू ख्रिस्त सांगत होता. परंतु प्रियांनो, प्रभूची शिकवण समजायला त्याचा आत्मा सुद्धा त्याच्याकडे, त्याचा विश्वास सुद्धा त्या व्यक्तीच्या ठाई असला पाहिजे, तरच तो व्यक्ती प्रभूची शिकवण समजू शकतो. नसता प्रभूची शिकवण कुठलाही व्यक्ती समजू शकत नाही. अविश्वासणारा कदापि प्रभूची शिकवण समजू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. जे येशूची शिकवण समजत होते त्यांनाच प्रभू येशू ख्रिस्ता, ज्यांचा विश्वास येशूवरती होता, पण तेच लोक येशू ख्रिस्ताची शिकवण समजू शकत होते. हालेलुया. आपण येशूवरती विश्वास करतो म्हणूनच आपल्याला येशूची वचनं समजतात. जगातल्या लोकांना येशूवरती विश्वास नाही म्हणून आपण त्यांना किती जरी सांगितलं त्यांना समजत नाही. ते म्हणतात तुम्ही काय बोलतात आम्हाला काहीच कळत नाही. असंच होतं ना. हा फरक आहे. कारण जगातले लोक येशूला ओळखू शकत नाही, परंतु प्रभूचे लोक जे त्याच्यावरती विश्वास करतात तेच त्याला ओळखतात आणि त्यांचा विश्वास अधिक दृढ होतो, अधिक त्यांचा विश्वास गहन आणि गंभीर होतो. प्रियानो, या ठिकाणामध्ये आणखी आम्ही पाहतो की वचन 41 आणि वचन 42 मध्ये की तसेच मुख्य याजक ही शास्त्री वडील यांच्या बरोबरीने थट्टा करत म्हणाले, याने दुसऱ्यांना वाचवले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्रायलाचा राजा आहे, त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा, प्रभू येशू ख्रिस्ताची जी निंदा या ठिकाणामध्ये हे लोक करतायत. हे कोण लोक आहेत? मुख्य याजक आहेत, शास्त्री आहेत आणि वडील मंडळी आहे. हालेलुया. या लोकांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलं नाही आणि त्याला वधस्तंभावरती देण्यामाग हा सर्वात मोठा हा गट होता की या गटाने मिळून प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभापर्यंत नेऊन पोहोचवलं. ज्या वेळामध्ये यहुदा इस्करियोत त्यांना जाऊन भेटतो, त्यांची डील किती मध्ये होते? त्यांचा ठराव किती मध्ये होतो? विशेष म्हणजे 30 चांदीचे नाणे. बरं का, फक्त नाणे नाहीये, 30 चांदीचे नाणे. आणि हे एक फार मोठं रहस्य. बर, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की या याजकाने, मुख्य याजकांनी आणि जे शास्त्री आणि वडील आहेत यांनी मिळून हा कट रचला होता. आणि यहुदा इस्करियोतला या गोष्टीचा पस्तावा झाला, परंतु सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर तो जाऊन भेटतो, त्याला पस्तावा होतो आणि तो याजकांना जाऊन भेटतो की मी निष्पाप व्यक्तीला मी धरून दिलंय. आणि त्या वेळामध्ये ते त्याला म्हणतात की आता तू तुझं पहा, आम्हाला काही सांगू नको. ती रक्कम घेऊन तो मंदिरी जातो आणि मंदिरी जाऊन तो ती रक्कम फेकून देतो आणि
तो फाशी घेतो. हालेलुया. सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर पस्तावा होऊन पश्चाताप होऊन काही उपयोग आहे का? आता तो वाट त्याने धरली आहे, त्याला वधस्तंभाकडे घेऊन जात आहे. त्या वधस्तंभावरती देण्यासाठी त्या गुलगुथा टेकडीपर्यंत त्याला घेऊन जात आहेत. आता याने किती जरी पस्तावा केला, किती जरी पश्चाताप केला, याने किती जरी सांगितलं, आता याचं कोणीच ऐकणार नाही. म्हणून वेळे अगोदरच आम्ही जागृत होणं फार गरजेचं आहे. हालेलुया. यहुद्याच्या जीवनातून ही गोष्ट आम्ही शिकू शकतो. सगळी वेळ निघून गेल्यानंतर आम्ही पश्चाताप पस्तावा करून काहीच उपयोगाचा नाहीये. वेळ आहे तरच आम्ही पश्चाताप करावा. हालेलुया. प्रभूने परत परत त्याला संधी दिली बरं का, परंतु त्या संधीकडे त्याने दुर्लक्ष केलं, कारण तो मुळामध्ये चोर होता. बोले येशू मसीह की. या ठिकाणामध्ये शास्त्री, मुख्य याजक आणि जे वडील आहेत यांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा केली. आज ज्यांना देवाचं वचन माहिती आहे ते सुद्धा देवाच्या लोकांचा आणि प्रभूचा सुद्धा ते वेगवेगळ्या स्वरूपाने प्रियानो थट्टा करतात, अपमान करतात. राईट. हालेलुया. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याने स्वतःला जपणं फार गरजेचं आहे. एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्याचा अपमान करू नये म्हणून स्वतःला जपा. हालेलुया. आम्ही स्वतःला जपणं फार गरजेचं आहे. त्याच प्रकारे वचन 43 आणि वचन 44 वाचूयात. तो देवावर भरोसा ठेवतो. तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे. जे लुटारू त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची निंदा केली. ओके. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा शिक्षा होते आणि जे दोन लुटारू आहेत, लुटारूंना योग्य शिक्षा होते. परंतु मरता मरता सुद्धा ते प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करतायत. दोघं नाही करत बरं का, एक जण करतोय. परंतु थट्टा करण्यासाठी जो डावीकडचा आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला जास्त थट्टा करतोय आणि आपल्या मित्राला जो लुटारू आहे त्याच्या बरोबर या सगळ्या गोष्टी तो बोलतोय. हालेलुया. जे पाप करणारे असतात किंवा वाईट करणारे असतात किंवा दुष्ट गोष्टीमध्ये असतात, प्रियनो ते आपल्या साथीदाराला किंवा आपल्या बरोबर कोणीतरी असावेत, याची भागीदारी असावीत, यासाठी ते फार प्रयत्न करत असतात. हालेलुया. पाप करणारा स्वतः कधी एकटा राहत नाही, तर तो आपल्या बरोबर इतरांना सुद्धा भागीदारी करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करत असतो. म्हणून अशा दुष्ट लोकांपासून आम्ही स्वतःला दूर ठेवणं फार गरजेचं, आम्ही ओळखणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि हा जो लुटारू आहे डावीकडचा, हा प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करतोय आणि त्याने सुद्धा म्हणलं हा देवाचा पुत्र आहे. जर तू देवाचा पुत्र असशील तर तू स्वतःचा बचाव कर आणि आम्हाला सुद्धा तू या वधस्तंभावरून खाली उतरव. हालेलुया. थट्टा, निंदा हा अपमान आहे. आणखी वचन 47 मध्ये आम्ही वाचतो, या ठिकाणामध्ये काय घडतंय आणखी. तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हणले तो एलियाला हाक मारतोय. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये त्याने वधस्तंभावरती एक शब्द त्याने उच्चारला, त्याने म्हणलं माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणच्या लोक समुदायाला का वाटलं की तो प्रभू येशू ख्रिस्त काय करतोय, एलियाला हाक मारतोय. म्हणजे तो ज्या भाषेमध्ये बोलतोय ती भाषा त्या लोकांना समजतच असतील ना. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने एली एली लामा सबक्तनी म्हणलेला असताना तो खऱ्या अर्थाने कोणाला तो बोलत आहे, परमेश्वर पित्याला तो बोलतोय. परंतु त्या लोक समुदायाला हे समजलं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेदना समजल्या नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं समजलं नाही, त्याचा त्रास त्या लोकांना समजला नाही. आज सुद्धा असंच होतोय ना, आपल्या वेदना आपला त्रास कोणाला समजत नाही, आपलं दुःख आपला अपमान आपली निंदा कोणाला समजत नाही. हालेलुया. ती घटना त्या वधस्तंभाजवळ घडली, वधस्तंभावरती घडली आणि आज सुद्धा असंच घडतंय की आपला त्रास सुद्धा कोणी समजू शकत नाही. आणखी वचन 54 मध्ये मी वाचतो की त्या ठिकाणामध्ये शताधिपती व त्याच्या बरोबर येशू वर पहारा करणारे हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र आहे असे ते म्हणाले.
हालेलुया. सो जर वचनामध्ये आम्ही वाचलं तर 6व्या प्रहरापासून तर 9व्या प्रहरापर्यंत म्हणजे साधारणरित्या 3 तासापर्यंत पूर्णपणे अंधकार पसरला. किती तास? किती तास? सो अंधकार पसरल्यानंतर आणि जो पवित्र स्थानातील पडदा वरून खाली फाटल्यानंतर भूमिकंप आणि खडक फुटल्यानंतर भूमिकंप झाला आणि खडक फुटले आणि थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली. या सगळ्या घटना त्या शताधिपतींनी आणि त्याच्या बरोबर असलेल्या शिपायांनी या गोष्टी पाहिल्या आणि त्यानंतर त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की खरोखर हा देवाचा पुत्र होता. अनेक वेळेस एखादी घटना झाल्याशिवाय किंवा तो अनुभव केल्याशिवाय काही जण विश्वासच करत नाही. आणि म्हणून प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. बरोबर आहे. सो जो गुळ आहे, गुळाची चव आहे, जी चव आहे ती चव आम्ही सांगू शकतो का? सांगू शकतो का? मधाची चव आम्ही सांगू शकतो का? साखरीची चव आम्ही सांगू शकतो का? सांगू शकतो का? अहो सांगू शकतो का? माझं बोलणं कळतंय का? फक्त गोडच आम्ही सांगू शकतो, परंतु एक्झॅक्टली त्याची चव काय आहे आम्ही सांगू शकत नाही. गोड आहे फक्त इतकंच सांगू शकतो. बरोबर आहे. मध किती गोड आहे हे आम्ही जोपर्यंत स्वतः चाखत नाही, जोपर्यंत आम्ही स्वतः ते खात नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाही मध किती गोड आहे. गुळ जोपर्यंत आम्ही चाखत नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाही की तो गुळ कसा गोड आहे. राईट. म्हणजे प्रभू जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवत नाही तोपर्यंत आम्हाला अनुभवाच्या शिवाय आम्ही सांगू शकत नाही की तो किती चांगला आहे. हालेलुया. आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वरूपाने प्रभूला चाखलेला आहे, अनुभवलेला आहे की तो किती चांगला आहे. ज्याला आरोग्य मिळालंय त्याला समजलं की तो आरोग्य देणार आहे. ज्याच्या समस्या सुटल्या त्याला समजलं की तो समस्या सोडवणार आहे. जो अनुभव ज्या ज्या व्यक्तीने जसा जसा घेतला तो तसा तसाच प्रभू येशू ख्रिस्ताला पाहू शकतो, त्या परमेश्वराला समजू शकतो. त्याच्यापेक्षा तो फार गहन, त्याच्यापेक्षा तो फार मोठा आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही मध खाल्लं तर तुम्ही सांगू शकता की ते मध तसंच आहे, परंतु समोरच्या व्यक्तीला तुम्ही कसं सांगताय, त्याला किती जरी सांगितलं तो समजणारच नाही. बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. रबडी खातोय आपण, रबडी त्याची चव कशी लागते बघता आम्ही तितकं सांगू शकतो. बरोबर आहे. गोडच आम्ही सांगू शकतो, परंतु मुळामध्ये त्याची चव काय आहे जोपर्यंत आम्ही ते खात नाही आणि समोरचा व्यक्ती खात नाही तोपर्यंत सुद्धा आम्हाला आमच्या शब्दात त्या गोष्टी मांडूच शकता येत नाही. तसा तो परमेश्वर आहे. हो हालेलुया. त्याची गहनता, त्याचं जे डीपनेस आहे ते कोणी शब्द म्हणजे मांडू शकत नाही. म्हणून या ठिकाणामध्ये ज्या वेळामध्ये जे शताधिपती होते आणि जे पहारेकरी होते त्यांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता हे त्याच वेळेस त्यांनी ओळखलं ज्या वेळामध्ये भूमिकंप झाला, भूमी हादरली आणि वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटना घडल्यानंतर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखर देवाचा पुत्र आहे हे त्यांनी मान्य केलं. आता त्या घटना त्या ठिकाणामध्ये घडल्या. पूर्वी आणखी एक घटना त्या ठिकाणामध्ये घडते. वचन 55 आणि वचन 56 मध्ये तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या. त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्या मागे आल्या होत्या. त्यांच्यामध्ये मगदालिया मरिया, याकोब व योसे यांची आई मरिया व जब्दींच्या मुलांची आई या होत्या. त्या ठिकाणामध्ये पियानो हातबल स्त्रिया, दुःखी स्त्रिया होत्या की ज्या काहीही करू शकत नव्हत्या. हालेलुया. हालेलुया. आता पूर्वी या घटना वधस्तंभाच्या अवतीभोवती घडलेल्या आहेत. आम्ही पूर्वीच्या घटना पाहिल्यात. सो ही फक्त वरवरची गोष्ट आम्ही पाहिली, पूर्वी घडलेल्या घटना. आता या पूर्वी घडलेल्या घटना
आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ काय घडतंय, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ काय आहे, या गोष्टी आता आम्ही समजून घेऊयात. हालेलुया. पूर्वी घडलेल्या घटना आणि आता काय घडतायत त्या वधस्तंभाजवळ आम्ही पाहूयात. सो आम्ही एक पहिली गोष्ट आम्ही समजून घेऊया की त्या वधस्तंभाच्या द्वारे आम्हाला काय मिळालं, किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची जी थट्टा त्या वधस्तंभाच्या जवळ करण्यात आली, पियानो आम्हाला काय मिळालं. गलती करास पत्र याचा अध्याय 6 आणि वचन 14 मध्ये, गलुसियन चॅप्टर 6 वर्स 14. गलती करास पत्र याचा अध्याय 6 आणि वचन 14 वाचूयात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो, त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खेळलेला आहे. सो थट्टेचा जो वधस्तंभ आहे तो आमच्यासाठी अभिमानाचा वधस्तंभ झाला. हालेलुया. ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा केली, ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा अपमान केला, ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा केली, तो जो थट्टेचा वधस्तंभ होता आता तो आमच्यासाठी अभिमानाचा वधस्तंभ झाला. कसा बरं? कसा तो वधस्तंभ आमच्यासाठी अभिमानाचा झाला? का बरं? या ठिकाणामध्ये पौल या गोष्टी या वचनामध्ये तो लिहितो, कारण प्रियानो पुढे वचनामध्ये या गोष्टी तो नमूद करत आहे, कारण ख्रिस्ता येशूमध्ये सुनता होण्यास किंवा न होण्यास काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय, जितके या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांना प्रियांनो त्या वधस्तंभाचा अभिमान यासाठी आहे की आम्ही प्रत्येक जण त्या वधस्तंभाच्या द्वारे नवी उत्पत्ती आम्ही प्रत्येक जण बनलेलो आहोत. ती नवी उत्पत्ती या स्वरूपाने की पहिल्या आदामाच्या द्वारे या जगामध्ये मरण आलं, पाप आलं, आणि दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या द्वारे या जगामध्ये आमच्यासाठी जीवन आलं. आणि म्हणून प्रियांनो तो वधस्तंभ आमच्यासाठी जो निंदेचा थट्टेचा वधस्तंभ होता, आता तो आमच्यासाठी वधस्तंभ अभिमानाचा वधस्तंभ झालेला आहे. हालेलुया. म्हणून काही जण आपल्या गळ्यामध्ये वधस्तंभ घालतात, क्रॉस घालतात. ठीक आहे, ज्याची त्याची इच्छा, ज्याचा त्याचा विचार, परंतु प्रियांनो त्या वधस्तंभाचं मर्म आम्ही ओळखणं फार गरजेचं आहे. हालेलुया. तो घालावा किंवा घालू नये ह्या गोष्टी मी सांगत नाहीये, परंतु त्याचं मर्म ओळखणं फार गरजेचं आहे की तो वधस्तंभ जो अगोदर थट्टेचा होता, अपमानाचा होता, निंदेचा होता, परंतु तो वधस्तंभ आता आमच्यासाठी अभिमानाचा वधस्तंभ आहे. आणि आम्ही जर आमच्या जीवनामध्ये त्याच्या विरोधात जर गोष्टी आम्ही जगतो, वागतो, बोलतो, तर आम्ही सुद्धा त्या वधस्तंभावरती खेळलेल्या येशू ख्रिस्ताचा आज सुद्धा आम्ही थट्टा करतोय, आज सुद्धा आम्ही त्याचा अपमान करतोय. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियांनो आम्ही फार स्वतःला जपणं गरजेचं आहे बरं का. बोले येशू मसीह की आम्ही स्वतःला जपणं फार गरजेचं आहे. अनेक जण आम्ही पाहतो की गळ्यामध्ये मोठमोठे वधस्तंभ क्रॉस आहेत, इकडे तिकडे कुठे कुठे त्यांनी क्रॉस काढलेले आहेत. काही जण फॅशन म्हणून त्या वधस्तंभाला पाहतात, परंतु तो फॅशन म्हणून नाहीये, तो पॅशन म्हणून आहे. हालेलुया. हालेलुया. तो आमची जीवनशैली म्हणून प्रियांनो आम्ही येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी प्रियांनो अभिमानाचा वधस्तंभ म्हणून तो ठरेल. सो आता हा वधस्तंभ आमच्यासाठी अभिमानाचा वधस्तंभ आहे. आणखी दुसरी गोष्ट वचन आम्ही वाचूया की ज्या प्रकारे एक शिमोन जो कुरेनेकर हा जो शिमोन होता, याने प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहिला, आणि त्याद्वारे आम्हाला पाहायला मिळतं की आज आफ्रिकेमध्ये जे रिवायवल त्या ठिकाणामध्ये येतंय ते फार अद्भुत आहे. त्या ठिकाणामध्ये ज्या आशीर्वादाला परमेश्वराने देऊ केले त्या गोष्टी फार अद्भुत आहेत, आणि त्या या शिमोनापासून नक्कीच प्रभूने त्या ठिकाणामध्ये देऊ केलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. आम्ही पाहूया
वधस्तंभासंबंधी की या कुरेनेकर शिमोनने हा वधस्तंभ वाहिला. आता या वधस्तंभ वाहिण्यासंबंधी प्रभू आम्हाला काय सांगतो? लूक शुभवर्तमान याचा अध्याय 9 आणि वचन 23 ते 26. लुका चॅप्टर 9 वर्स 23 to 26. लूक 9 23 ते 26. लुका चॅप्टर 9 वर्स 23 to 26. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचविल. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरितो त्याची लाज मनुष्याच्या पुत्र स्वतःच्या पित्याच्या व पवित्र देवदूताच्या गौरवाने येईल तेव्हा तो धरील. मी तुम्हास खरे सांगतो ओके, की या ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या स्वरूपाने त्या शिमोनाने, हा कुरेनेकर शिमोन आहे की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहिला, त्याला लाज नाही वाटली बरं का. हालेलुया, हालेलुया. त्याला लाज नाही वाटली, त्याला भीती सुद्धा नाही वाटली. आणि म्हणूनच प्रियांनो, त्याच्या पिढीवरती, त्याच्या वंशजांवरती आज प्रभू नक्की कृपा करत आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट नमूद केलेली आहे, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव मुकेल तो त्याला वाचविल. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळविले आणि स्वतःला गमवायले आणि किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरितो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. सो आम्ही आमच्या जीवनामध्ये जो वधस्तंभ त्या शिमोनाने वाहिला, आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो आमचा वधस्तंभ रोज स्वतः वाहणं गरजेचं आहे. एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचा जो वधस्तंभ आहे त्याचा जो जू आहे तो हलका आहे. हालेलुया. त्याचा जू कसा आहे? हलका आहे. परंतु हलक्या वस्तू आणि जड वस्तू या किती कशा जरी असल्या तरी त्या मनुष्याला पेलवता येणं फार गरजेचं आहे बरं का. कधी कधी आम्ही विचार करतो की आम्ही जड वस्तू सहज आम्ही वाहून नेऊ. जर मी पेन माझ्या हातामध्ये पकडून ठेवला, किती मिनिटं मी पकडून ठेवू शकतो? किती मिनिटं? हा, किती? 10 मिनिटं. हलका आहे ना. किती वेळ ठेवला पाहिजे? 15 ते 20 मिनिटं. ओके. आणि जर या पेनच्या ऐवजी जर मी एक 5 किलोचं वजन माझ्या हातावरती जर ठेवलं, साखर आहे, किती वेळ ठेवेल? 5 मिनिटं जास्त झाले हो. 2 मिनिटं सुद्धा फार झाले. आपण उचलू शकतो परंतु वर धरू नाही शकत. उचलायला आपण 10 मिनिटं धरू शकतो, 15 मिनिटं धरू शकतो उचलून, परंतु वरती उचलून धरणं फार अवघड आहे. सो आम्हाला आमचा वधस्तंभ हा खालून नाही पकडायचा आहे, वधस्तंभावरती पकडायचा आहे. हा आपल्या खांद्यावरती घ्यायचा आहे. आणि तो खांद्यावरती घेत असताना ती गोष्ट हलकी आहे, परंतु हलकी वस्तू फार जड असते बरं का. राईट. जबाबदारी फार जड असते. जबाबदारी पार पाडणं ही गोष्ट फार जड असते आणि ती गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये फक्त ऐकायची नाहीये तर ती पालन करायची. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. पहिली गोष्ट काय करायला सांगितली? आत्मत्याग करायचा आहे. आणि आत्मत्याग करणं म्हणजे काय? आत्महत्या आहे का? काय मग? आत्मत्याग करणं म्हणजे काय? आत्मत्याग या शब्दाचा तुम्ही अर्थ काय लावाल?
ओके, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी सोडून देणं, टाकून देणं. आणखी आत्मत्याग करणं म्हणजे काय? हिंदी में क्या लिखा है? तोच शब्द वाचा जरा. 23 वचन, त्याने आत्मत्याग करावा. जो कोई अपना प्राण बचाए वह उसको खोएगा, परंतु जो नाही, कोई 23 वचन, 23. उसने जब से कहा, यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप से इनकार करे. और काय म्हणले शब्दामध्ये? अपने आप से इनकार करे. जमू शकतंय का? स्वतः त्याग करणं, आत्मत्याग करणं, अपने आप से इनकार करे. आमच्या मनामध्ये आणि आमच्या विचारामध्ये सातत्याने आत्म्याने आणि मनाने या गोष्टी सातत्याने युद्ध चालू असतं. आत्मा आम्हाला देवाच्या वचनाने चालायला शिकवतो, परंतु मन शरीराने चालायला शिकवतं. जास्त कशाच ऐकतो आम्ही? आणि मनावरती जो व्यक्ती ज्याने या मनावरती राज्य केलं, मनाला जिंकलं आत्म्याच्या द्वारे, तो व्यक्ती आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. आणि जो व्यक्ती मनाने आत्म्यावरती विजय मिळवतो, तो व्यक्ती शरीराने चालतो. हालेलुया. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? तुम्ही जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आत्मत्याग करावा. म्हणजे आपल्या स्वतःचा त्याग त्याने करावा. जमेल का? जमेल क्या? सोप्या गोष्टी करायला सांगितल्या प्रभूने, फार मोठ्या गोष्टी नाही सांगितल्या. हालेलुया. म्हणूनच मी अगोदरच म्हटलं की सोप्या गोष्टी फार अवघड असतात. बोले येशू मसीह की. प्रभू येशू ख्रिस्ताचं जी शिकवण आहे ती फार गूढ आहे, गहन आहे. आणि म्हणून त्याला समजायला, आम्हाला त्याचा अनुभव घ्यायला, आम्हाला प्रियानो तो ग्रहण करावा लागेल. अनुभवल्याशिवाय आम्ही त्याला सांगू शकत नाही तो कसा आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीला आरोग्य मिळालं तो व्यक्ती तेच सांगणार की येशू आरोग्य देणारा आहे. ज्या व्यक्तीच्या समस्या सुटल्या तो व्यक्ती फक्त तेवढं सांगेल की तो समस्या सोडविणारा आहे. परंतु ज्या व्यक्तीला तारण मिळालं ना, तो व्यक्ती फक्त तारणाच्याच गोष्टी बोलेल. म्हणून आज जगातील प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात महत्वाच्या आवश्यकता म्हणजे येशूकडनं मिळणाऱ्या तारणाची. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने ही शिकवण दिली आहे की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आत्मत्याग करावा, दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. की ज्या शिमोन कुरणेकरने प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहिला, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही तुमचा वधस्तंभ वाहा रोज. हालेलुया. हालेलुया. आम्हाला येशूचा वधस्तंभ वाहण्याची आवश्यकता नाही. त्याने त्याचा वधस्तंभ वाहिला आणि त्याला सहाय्य करणारा एक शिमोन कुरणेकर, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभ व्हायला मदत केली. आता आम्हाला आमचा वधस्तंभ व्हायचा आहे. जितकं सोपं आहे तितकं ते सोपं नाहीये. हालेलुया. स्वतःचा त्याग करणं ही गोष्ट सोपी नाहीये. ही गोष्ट प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक वेळेला प्रियांनो आम्हाला चॅलेंजिंग आहे. हालेलुया. आणि प्रभू आपल्याला चॅलेंज करायला शिकवतोय. हालेलुया. किती जणांना चॅलेंज स्वीकारायला आवडतं बरं? तुम्हाला कोणी आव्हान दिलं तर आव्हान तुम्हाला घ्यायला आवडतं? फार कमी जण असतात. परंतु आम्हाला जगातल्या लोकांना कुठल्याही गोष्टीला आम्हाला आव्हान करायचं नाहीये, तर आम्हाला स्वतःला आव्हान करायचंय, चॅलेंज स्वतःला द्यायचंय. आणि ही चॅलेंज काय माहिती आहे? आमचा स्वतःचा आत्मत्याग आम्हाला करायचा आहे आणि आपला वधस्तंभ आम्हाला स्वतः उचलून घेऊन चालायचा आहे. आपला वधस्तंभ आम्ही दुसऱ्यावरती लादू शकत नाही. आम्ही तो लादण्याचा प्रयत्न केला तर आमचं खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जिवंत नाही. बऱ्याच वेळेस आज ख्रिस्ती व्यक्ती आपला वधस्तंभ दुसऱ्यावरती लादतोय. कसं? ज्या गोष्टी इतरांनी
कराव्यात त्या सातत्याने तो फोर्सफुली सांगतो, परंतु स्वतः करत नाही बरं का. हालेलुया. फोर्सफुली दुसऱ्यांना सांगतो, असं करा, तसं करा, हे करा, ते करा, म्हणजे देवाला आवडेल. हालेलुया. आमचा वधस्तंभ आम्ही दुसऱ्यावरती लादण्याचा प्रयत्न करतो. आमचा वधस्तंभ आम्ही स्वतः उचलून घेऊन चालणं गरजेचं आहे. तरच आम्ही प्रभूचा कित्ता आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण करतो. आणि प्रियांनो, वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव मुकेल तो त्याला वाचवेल. हालेलुया. आपला जीव वाचवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आपला जीव द्यावा लागेल. जीव द्यावा लागेल म्हणजे पाळक साहेब तुम्ही म्हणले जीव द्या, अहो असं नाही बरं का, समजून घ्या. आम्हाला ख्रिस्तासाठी आपला जीव द्यायचा आहे, म्हणजे आम्हाला ख्रिस्ताने सांगितलेलं आत्मत्याग आम्हाला करायचा आहे. स्वतःला आव्हान आम्हाला द्यायचंय. आणि हे आव्हान जर आम्ही स्वतःला देतो, स्वतः स्वीकारतो आणि ख्रिस्ताने दाखवलेल्या शिकवलेल्या मार्गाने आम्ही आमचं जीवन जगतो, तर प्रियांनो, पूर्वी जो प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभ वाहिला, आता आम्हाला आमचा न दिसणारा वधस्तंभ व्हायचा आहे आणि आत्मत्याग करायचा आहे, म्हणजे आम्ही आमच्या जीवाला आम्ही प्राप्त करू. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळविले आणि स्वतःला गमविले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? आम्ही सगळं मिळवलं, परंतु आपल्या जीवाला जर आम्ही प्राप्त करू शकलो नाही, जर आम्ही आमच्या आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या गोष्टी जर आम्ही मिळवल्या नाही, तर आम्हाला काहीच लाभ नाही. सगळ्या जगातल्या गोष्टी आमच्याकडे आहेत, परंतु सार्वकालिक जीवन आम्हाला मिळणार नाहीये, तर काही लाभ आहे का? काहीच लाभ नाहीये. म्हणून आम्हाला काय करायचंय? आत्मत्याग करायचा आहे आणि वधस्तंभ आम्हाला, आमचा वधस्तंभ घेऊन आम्हाला रोज चालायचंय. हालेलुया. दररोज चाला असं म्हणलेलं आहे. दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया. 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 वधस्तंभ फक्त आठवड्यातून एकदाच आठवायला नाही पाहिजे. वधस्तंभ आठवड्यातून एक दोन वेळेसच नाही आठवला पाहिजे. आमचा वधस्तंभ आम्हाला कधी कधी आठवला पाहिजे. कधी कधी, थोडं जोरात बोला. हालेलुया. आमचा वधस्तंभ आम्हाला कधी उचलायचा आहे? थोडं जोरात बोला हो. ओके, माझ्या मागे म्हणा, मी माझा वधस्तंभ दररोज उचलून येशू ख्रिस्ताचं अनुकरण करेल. काय करेल? कोणाचं? कधी? हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो पूर्वी त्याने वधस्तंभ वाहिला, आता आम्हाला आमचा वधस्तंभ आत्मत्याग करत आम्हाला येशूचा वधस्तंभ नव्हे तर आपला स्वतःचा वधस्तंभ आम्हाला घेऊन दररोज त्याच्या मागे चालायचंय. तरच आम्ही त्या येशू ख्रिस्त ज्या ठिकाणात आहे तिथं आम्ही जाऊन पोहोचू. ज्या व्यक्तीकडे आपला वधस्तंभ नाही तो येशूकडे जाऊ शकतच नाही बरं का. हालेलुया. प्रत्येकांना आपला वधस्तंभ समजणं फार गरजेचं आहे. आपला वधस्तंभ काय आहे? आपला वधस्तंभ काय आहे? प्रत्येकांचा वधस्तंभ वेगवेगळा आहे आणि तो वधस्तंभ हे सुद्धा एक रहस्य आहे. आम्ही नक्की एखाद दिवशी अभ्यासू. ओके. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याला दोष लावण्यात आले, ज्या प्रकारे आम्ही पाहतो की त्याच्या वधस्तंभावरती दोषारोपाची पाटी लावण्यात आली आणि त्या संबंधी आपले जे दोषारोप आहे या संबंधी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकांचे दोषारोप त्याने स्वतःवरती घेतले. पहिले पेत्र 2 अध्याय वचन 24 मध्ये, 2 Peter chapter 2 verse 24. पहिले पेत्र 2 अध्याय 24. सॉरी, 2 पेत्र, सॉरी. ओके. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रियांनो, त्याने आमचे स्वतःचे जे दोष आहेत त्याने स्वतःवरती त्याने घेतले आणि प्रभूचं वचन या संबंधीने आम्हाला स्पष्ट करेल की त्याने आपले प्रत्येकांचे दोष त्याने स्वतःवरती घेतले आणि या सर्व दोषातून त्याने आम्हाला मोकळीकता दिली की जे दोष आमच्यावरती होते. प्रियांनो, प्रभूचं वचन आम्हाला प्रत्येकांना या गोष्टी स्पष्ट करतं की जी पाटी प्रभू येशू ख्रिस्तावरती त्याच्या वधस्तंभावरती लावण्यात आली होती. पहिले पेत्र 2 अध्याय वचन 24 ना,
त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन नीतिमानासाठी जगावे, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. पहिले पेत्र 2 अध्याय आणि वचन 24, 1 पीटर चॅप्टर 2 वर्स 24, की त्याने आमच्या प्रत्येकांचे पाप स्वदेही वाहून त्याने ते वधस्तंभावरती नेले आणि त्याने आम्हाला प्रत्येकांना नीतिमान ठरवलं, नीतिमान बनवलं. हालेलुया. आता आमच्या ठाई दोष नाहीये. आमच्या ठाई दोष होते, परंतु आता आमच्या ठाई दोष, परंतु ते दोष त्याने कधी दूर करतो माहितीये? ज्या वेळामध्ये जो व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, येशू प्रभू आहे हे आपल्या मुखाने कबूल करतो आणि आपल्या अंतकरणामध्ये विश्वास ठेवतो की त्याने त्याला मेलेल्यातून जिवंत केलं. याची पूर्तता तो व्यक्ती ज्या वेळामध्ये बाप्तिस्माच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये करतो, त्याच वेळामध्ये त्या व्यक्तीचे सर्व दोष नष्ट होऊन प्रभू त्याला पवित्र आणि शुद्ध करतो. आता त्याला पवित्र आणि शुद्ध केला याचा अर्थ हा नाही की त्याने परत एकदा जाऊन त्याने पाप करावेत, त्याने वाईट गोष्टी करावेत, त्याने दोष करावेत आणि दुष्ट गोष्टी त्याने आपल्या जीवनामध्ये करावेत, असं नाही. त्याने पवित्रता दिली, त्याने शुद्धता दिली, त्याने आम्हाला शुद्ध केलं, आम्हाला दोषमुक्त केलं. आता ती गोष्ट त्याने राखणं, सांभाळणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही नवीन कपडे जर एखाद्या कार्यक्रमाला जर घातले तर आम्ही काय करतो? सांभाळतो की नाही? सांभाळतो की नाही? समजा एखादा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम मोठा कार्यक्रम असताना त्याच वेळामध्ये जर त्या आजूबाजूला पाऊस पडला, चिखल झाला, आम्ही काय करतो? किती सांभाळतो. अहो, हे जे जग आहे ना ते तसंच आहे. हे जग पापाने भरलेलं आहे, हे जग वाईटाने भरलेलं आहे. आम्हाला आमचे पवित्र वस्त्र, आम्हाला आमचं आत्मिक जीवन, आम्हाला स्वतःला सांभाळायचंय, याची जास्त काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आम्ही आमच्याकडे स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या वेळामध्ये आम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला लागू ना, आम्हाला दुसऱ्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळणार नाही. आणि तीच गोष्ट प्रभू शिकवतो. आम्हाला दुसऱ्यांचे दोष दिसणार नाही, दुसऱ्यांच्या उणीपुरवा आम्हाला दिसणार नाही, इतरांचे गुन्हे आम्हाला दिसणार नाही, इतरांची निंदा आम्हाला दिसणार नाही, इतरांचा अपमान आम्हाला दिसणार नाही. तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये डोकावून पाहण्याची गरज, आणि हीच शिकवण प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देत आहे. हालेलुया. आणि जो व्यक्ती स्वतःला सांभाळण्याची, स्वतःला जपण्याची वेळ जास्त देतो ना, तो व्यक्ती दुसऱ्यांची निंदा कदापि करत नाही, अपमान कदापि करत नाही. त्याला दुसऱ्यांचा विचारच करता येत नाही निंदा आणि अपमान करण्याबद्दल, बरं का. दुसऱ्यांची तो काळजी घेतो, दुसऱ्यांचं दुःख वाटून घेतो, दुसऱ्यांसाठी तो मध्यस्थी करतो, दुसऱ्यांसाठी तो प्रार्थना करतो, परंतु दुसऱ्यांना कदापि दुखवत नाही. तो दुसऱ्यांची काळजी घेतो जशी ख्रिस्ताने घेतली. बोले येशू मसीह की. सो त्याने आमच्या प्रत्येकांचे दोष, आमच्या प्रत्येकांचे पाप त्याने स्वतःवरती घेतले आणि त्याने आम्हाला दोष मुक्त केलं. त्यानंतर गुन्हेगारांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो जी शिक्षा देण्यात आली, या मागचा उद्देश सुद्धा आम्ही पाहूया की 2 कोरिंथियाचा अध्याय 5 आणि वचन 18 आणि 19 मध्ये, 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 18 and 19, 2 कोरिंथियाचा अध्याय 5 आणि वचन 18 आणि 19 मध्ये काय सांगतं? ही सगळी देवाची करणी आहे. देवाची ही करणी आहे. त्यांनी स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आमचा प्रत्येकांचा समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. समेटाची सेवा त्याने आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताला गुन्हेगारांमध्ये, त्या लुटारूंमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा यासाठी देण्यात आली की आमचे प्रत्येकांचे पाप त्याच्यावरती लादण्यात आले. आता आमच्यावरती पाप लादलेले नाहीये, तर आमचे पाप त्याने स्वतः प्रभू येशू ख्रिस्तावरती लादलेत. आणि वचन आम्हाला सांगतं की ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा त्याने आम्हाला दिली. हालेलुया. जर प्रभू येशू ख्रिस्त गुन्हेगारांमध्ये जर त्याला त्या वधस्तंभावरती टांगण्यात आलं नसतं, तर प्रियानो आमच्या बरोबर परमेश्वराने समेट केला नसता, आम्ही दूरचेच राहिलो असतो. परंतु आता त्यांनी समेट केलाय. समेट केल्यानंतर तसा पती पत्नीचा समेट केला जातो, ते दोघं एकत्रित होतात की नाही? एक होतात की नाही?
तसं परमेश्वराने तुमच्यामध्ये, आपल्या प्रत्येकामध्ये आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रियानो समेट केलेला आहे. आता मी एक आहोत, आता मी दूरचे नाहीये. हालेलुया. आता मी प्रत्येक जण त्याच्या जवळचे आहोत. आणि म्हणून प्रियानो प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की तुम्ही पूर्वी दूरचे होता, परंतु आता तुम्ही माझ्या घरचे आहात, माझ्या घरचे तुम्ही लोक आहात. आता आम्ही समेट झालेले त्याचे लेकरं आहोत, आम्ही समेट झालेली त्याची वधू आहोत, वर आहोत. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गोरस. त्यानंतर की जशी येशूची निंदा आपण ही ती सोसली पाहिजे, आम्ही त्यातून निभावलं पाहिजे. निंदा जर आम्ही सहन करत नाही, वचन आम्ही वाचूया इब्री लोकासपत्र याचा अध्याय 13 आणि वचन 11 ते 14. हिब्रू चॅप्टर 13 वर्स 11 to 14. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 13 आणि वचन 11 ते 14 वाचूयात. कारण ज्या पशुचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकाच्या द्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते, त्याची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात. म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. तर आता आपण त्याचा अपमान सोशीत तळाबाहेर त्याच्याकडे जाऊया, कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर ते नगर पुढे येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. हालेलुया. आपण कशाची वाट पाहत आहोत? या वचनाच्या शेवटी फार सुंदर गोष्ट लिहिलेली आहे आणि ती गोष्ट फार मनाला लागणारी, भिडणारी आहे की तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. कोणतं नगर येणार आहे आपल्यासाठी? आपण कोणत्या नगराची वाटचाल आम्ही करतोय? आता जे संतोषी माता नगर मध्ये म्हणतील ते आम्हाला लागेल. काही जण म्हणतील संजय नगर मध्ये आम्ही राहतो, संघर्ष नगर आहे. त्या नगराबद्दल नाही सांगितलं. जे नगर आहे ते सियोन नगर आहे. येरुशलेम ती नगरी आहे आणि आमची वाटचाल त्या वाटेकडे, त्या नगराकडे आहे की त्या नगराची आम्ही वाट पाहतोय. परंतु त्यासाठी आम्हाला या भूतलावरचं जे जीवन आहे, हा प्रवास आम्हाला सर्व निंदा, अपमान, छळ सहन करत आम्हाला त्या नगरीची वाटचाल आम्हाला करावी लागेल. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं, कारण ज्या पशुचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकांच्या द्वारे परम पवित्र स्थानात नेले जाते, त्याचे शरीर तळाबाहेर जाळण्यात येते. म्हणून येशूही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर त्याने मरण सोसले. त्याला वधस्तंभावरती ज्या वेळामध्ये देण्यात आलं, त्याचे जे वधस्तंभ आहे, आज सुद्धा जर तुम्ही त्या टेकडीकडे जर तुम्ही जाल तर ती कवटी म्हणलेली जे डोंगर आहे ते जशाच तसंच तुम्हाला ते दिसेल. तसंच आहे ते. आणि त्या कवटी म्हणलेल्या डोंगराच्या पायथ्याशी त्याच्या खालीच एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताची कबर आहे आणि ती पूर्णपणे खाली आहे. हालेलुया. सो प्रियांनो, या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वधस्तंभावरती जे देणं आहे, त्या वधस्तंभाला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या गुलगुथा टेकडीवरती देण्यात आलं. कवटी म्हणलेल्या डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरती देण्यात आलं. प्रियांनो, ते जे ठिकाण आहे ते ठिकाण या वेशीच्या समोरचा भाग तो होता. आणि आज सुद्धा जर तुम्ही यरुशलेम मध्ये जर तुम्ही जाल तर प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या ठिकाणावरती वधस्तंभावरती देण्यात आलं, ते ठिकाण त्या वेशीच्या, यरुशलेमेच्या वेशीच्या बाहेरचा भाग आहे. आणि ज्या पशुचं रक्त पापाबद्दल प्रियानो वाहिल्या जायचं आणि त्याचं जे शरीर आहे ते तळाबाहेर जाळण्यात येत होतं, तसं प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वधस्तंभावरती जे अर्पण आहे ते वेशीच्या बाहेर करण्यात आलं, तळाच्या बाहेर करण्यात आलं. तळ ज्या ठिकाणामध्ये लोक राहतात त्याच्या बाहेर त्या पशुचं शरीर जाळण्यात यायचं. त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वधस्तंभावरतीचे जे अर्पण आहे ते सुद्धा त्या तळाच्या बाहेर म्हणजे यरुशलेमेच्या बाहेर करण्यात आलं. हालेलुया. आणखी म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशी बाहेरचे मरण सोसले. तर आपण त्याचा अपमान सोसत तळाबाहेर त्याच्याकडे जाऊ. आपण काय करायला पाहिजे? अपमान आम्ही सोसला पाहिजे. आम्ही अपमान सोसतोय का? अपमान सोसतो का? हालेलुया. आम्ही अपमान सोसतो का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. हालेलुया. परंतु देवाच्या लोकांनी अपमान सोसला पाहिजे.
प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की प्रीती काय करते, काय करते प्रीती, काय करते, हा काय काय करते प्रीती. पहिल्या कोरिंथमध्ये अध्याय 13 मध्ये आम्ही वाचतो की त्या ठिकाणामध्ये प्रीती संबंधी सांगितले. प्रीती काय कशी आहे, ती फुगत नाही, राग मानत नाही, सहनशील असते, गैरशिस्त वागत नाही, ती गर्व करत नाही, अभिमान करत नाही. ती कशी असते, सहनशील आहे. प्रीती कशी आहे, जर ख्रिस्ताची प्रीती आमच्या ठाई आहे तर आम्ही सहनशील असू, आम्ही अपमान सहन करणारे असू, सोसणारे असू. आणि जर आम्हाला सोसल्या जात नाही ना, कुछ तो गडबड आहे. आत्मिक जीवनामध्ये गडबडी आहे आणि गडबडी असल्यानंतर तो व्यक्ती आत्मिकरित्या उन्नतीत होऊ शकत नाही, आत्मिकरित्या तो वाढू शकत नाही. आणि त्याने किती जरी प्रयत्न केला आत्मिक गडबडी धरून तरी तो ख्रिस्तापर्यंत पोहोचू शकत नाही. गैरसमजामध्ये राहू नका. तो एकदम स्पष्ट आहे बरं का त्याच्या कामासंबंधी. हालेलुया, हालेलुया. प्रीती कशी आहे, सहनशील आहे. आणखी वचन सांगतं की ती परोपकारी आहे. हालेलुया. आमच्या ठाई प्रीती जर असेल तर पियानो आम्ही सगळ्या स्वरूपाने होणारा जो ख्रिस्ताच्या स्वरूपात, ख्रिस्ताच्या कारणाने, ख्रिस्ताच्या नावाने जर आमचा अपमान होतोय, निंदा होते, छळ होते, तर आम्ही काय करू, सहन करू. परंतु आजच्या वेळामध्ये काय होतंय माहितीये का, ज्या ज्या ठिकाणामध्ये छळ होतोय ख्रिस्ती लोकांचा, आता वेगवेगळे कारण आहेत बरं का. छळ होण्याचे विनाकारण जर आम्ही ज्या ठिकाणामध्ये सांगितलंय नाही तर नाही, तर इट्स ओके, आम्हाला आमचा ख्रिस्त आमच्या जवळ आणि तो ख्रिस्त फक्त आणि फक्त ख्रिस्त प्रचार करणं गरजेचं आहे, बाकीच्या गोष्टी नव्हे. हालेलुया. परंतु आज बऱ्याच वेळेस ख्रिस्ती लोक म्हणतात की छळ होऊ नये म्हणून ते प्रार्थना करतात. प्रभूने सांगितलं छळ होईल तर होईल, दुःख होईल तर होईल, आम्ही ते सहन करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ईट का जवाब पत्थर से. आजची मानसिकता ही आहे, अशी बनलेली मानसिकता. परंतु प्रभूचं वचन काय सांगतं, आम्ही सहनशील असलं पाहिजे, आम्ही अपमान पचवणारे असलं पाहिजे. आमची आत्मिक डायजेशन सिस्टम आहे ना, ती अशीच असली पाहिजे. आम्हाला अपमान पचवता यायला पाहिजे आणि अपमान पचवण्यासाठी प्रियांनो हे आमच्याकडे पाहिजे, तरच आम्ही पचवू शकतो. निंदा, छळ याच्याद्वारे पचवू शकतो, नवा त्याच्याशिवाय आम्ही होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, करू शकत नाही. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आणि अपमान, निंदा, छळ करणारे वार दूरचे नाही आहेत बरं का. हा, नारायण वामन टिळक म्हणतात, त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं की मला माझ्या लोकांकडनं मला त्रास झाला नाही, तर मला ख्रिस्ती बंधूंकडनं मला त्रास झाला. म्हणून आमच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती असली पाहिजे, खरी प्रीती, नामधारी प्रीती नव्हे. आणि नामधारी ख्रिस्तीत्व असलेला व्यक्ती नामधारी प्रीती त्याच्याकडे असते, फॉर्मॅलिटीज. हालेलुया. बट वी वॉन्ट टू रियल ख्रिश्चन लाईफ. आम्हाला खरी ख्रिस्तीत्व जीवन जगणारे आम्ही असलं पाहिजे. आणि नामधारी असेल तर पियांनो त्याचं प्रतिफळ आम्हाला, जी अपेक्षा आम्ही करतो ते आम्हाला मुळीच मिळणार नाही. त्यानंतर इब्री लोकासपत्र याचा अध्याय 4 आणि वचन 15 आणि 16 आम्ही वाचूयात. हिब्रू चॅप्टर 4 वर्स 59-16 की ज्या प्रकारे त्या ठिकाणच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा त्रास ते ओळखू शकले नाही. त्यांनी काय म्हणलं की प्रभू येशू ख्रिस्ताला, जो येशू आहे तो येशू कोणाला आवाज देतोय, एलियाला. हालेलुया. आज सुद्धा असंच होतंय का, आपला त्रास, आपलं दुःख कोणीच ओळखू शकत नाही. वाचूयात इब्री लोकासपत्र 4 अध्याय वचन 15 आणि 16. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी व ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ. हालेलुया. वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही.
त्याला माहिती की आमचं दुःख काय आहे, त्याला माहिती की आमचा त्रास काय आहे, त्याला माहिती की आमच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत. तो आमच्याबद्दल सहानुभूती जाणणारा, सहानुभूती ठेवणारा तो प्रभू आहे. हालेलुया. जगातले लोक आमच्यासाठी सहानुभूती ठेवणार नाही. जर आम्ही आमचं दुःख जगातल्या लोकांना सांगितलं ना, ते रडून ऐकतील आणि हसून लोकांना सांगतील, राईट. परंतु प्रियानो, ज्या वेळामध्ये आम्ही आमच्या प्रभूकडे रडून आमची प्रार्थना करू, तर आमचं दुःख आनंदात बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला जगातील लोकांना सांगायचं नाही, तर प्रभूकडे आमची विनंती आम्हाला मांडायची. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखला होता, तरी निष्पाप राहिला, तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी आपणासाठी, ऐनवेळी साह्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या आसनाजवळ जाऊ. आम्हाला सहाय्य करणारा, आमच्यावरती कृपा करणारा, सहाय्यासाठी कृपा देणारा आमचा प्रभू आमच्यासाठी आहे. आणि म्हणून प्रियांनो, तो आमच्या प्रत्येकासाठी प्रियांनो, आमच्या दुःखाला जाणणारा, आमच्या त्रासाला जाणणारा, आमच्या सर्व चिंता काळजीला तो ओळखणारा तो प्रभू आहे. आणि म्हणून मत्तई 11:28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलंय, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. तो आम्हाला सोडून देत नाही बरं का. तर तो आमच्या दुःखाला जाणून, तो आमच्या दुःखातून, त्रासातून, आपत्तीतून, विपत्तीतून, संकटातून, आमच्या आजारपणातून तो आम्हाला मोकळीकता देतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही डॉक्टरांना सांगण्याचा प्रयत्न करतो, मला असं होतंय, मला तसं होतं. डॉक्टरला सुद्धा समजत नाही. ते काय सांगतात, जाऊन टेस्ट करा. आणि टेस्ट केल्यानंतर आमचे रिपोर्ट नॉर्मल येतात. डॉक्टरही प्रश्न, आता काय देऊ? हालेलुया, हालेलुया. परंतु आमचं दुःख, आमचा त्रास, आमचा आजारपण जर आम्ही प्रभूकडे मांडतो ना, तो प्रभू आमच्यासाठी सहानुभूती राखणारा दैव आहे. हालेलुया. त्याने पूर्वी या गोष्टी सहन केल्या आणि त्याने आम्हाला प्रत्येक गोष्टीतून आता त्याने मोकळीकता दिलेली. हालेलुया. त्याच्या वधस्तंभाजवळ या गोष्टी आता घडतायत आमच्यासाठी. त्याच प्रकारे प्रियांनो, पूर्वी त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून त्यांनी ओळखलं, आणि येशू देवाचा पुत्र म्हणून ओळखण्याची बुद्धी तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान करतो. वाचूयात पहिले योहान याचा अध्याय 4 आणि वचन, पहिले योहान 4 आणि वचन 2 मध्ये. 1 जॉन चॅप्टर 4 वर्स 2. देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणखी वचन 3 मध्ये, आणि जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करत नाही, तो देवापासून नाही, हाच ख्रिस्त विरोधाचा आत्मा आहे. तो येणार आहे, हे तुम्ही ऐकले आहे, आणि तो जगात आताही आहे. ओके. सो आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून जर आम्ही कबूल करतो, तर प्रियांनो, ही देवाची कृपा आमच्यावरती आहे. आम्ही त्याच्या आत्म्या वाचून ही गोष्ट विश्वासच करू शकत नाही. हालेलुया. येशूला देवाचा पुत्र न मानणारा हा सैतान आहे, तो ख्रिस्त विरोधी आहे. हालेलुया. आणि जो व्यक्ती येशूला देवाचा पुत्र म्हणून आपल्या मुखाने कबूल करतो, त्या प्रत्येकांच्या ठाईत देवाचा पवित्र आत्मा आहे. आणि ही गोष्ट आम्ही केव्हा आमच्या जीवनामध्ये कबूल करू शकलो? ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण, आपला देह, आपलं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिलं, आणि त्याच्याद्वारे त्याने आम्हाला, तुम्हाला आणि मला विकत घेतलं. सो याची सुरुवात त्या शताधिपतीने, आणि त्याच प्रकारे जे शिपाई पहारीसाठी होते, त्या शिपायांनी ओळखलं, त्या लोकांनी ओळखलं की खरोखर हा देवाचा पुत्र होता. सो आज आम्ही प्रत्येक जण ओळखतो की तो खरोखर देवाचा पुत्र आहे आता. हालेलुया. आणखी आम्ही पाहूया की ज्या प्रकारे ज्या हतबल आणि दुःखी स्त्रिया होत्या, त्या वधस्तंभाजवळ त्या दुरून पाहत होत्या. हालेलुया. आता आम्हाला दुरून पाहण्याची गरज नाहीये. एक वचन आम्ही वाचूया. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 20 ते 22. जॉन चॅप्टर 16 वर्स 20 to 22. योहान 16 आणि वचन 20 ते 22.
मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तर जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखाचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचा दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेल आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की तुम्ही रडाल, शोक कराल तरी जग आनंद करेल. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःख तुमचा आनंद होईल. ज्या हतबल स्त्रिया होत्या, ज्या दुःखी स्त्रिया होत्या, त्या काहीच करू शकत नव्हत्या, फक्त त्या पाहू शकत होत्या. परंतु आता प्रभूने आमचं दुःख काय केलेलं आहे? आनंदात बदललेलं आहे. अहो, आनंद करा. प्रभूने आमचं दुःख आनंदात बदललेलं आहे. कारण प्रभूचं वचन आणखी आम्हाला पुढे सांगतं की याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेल आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. जो आनंद प्रभू आम्हाला देणार आहे, तो आनंद आमच्यापासून कोणीच काढून घेणार नाही, कोणीच नाही. आणि म्हणून प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की जी ख्रिस्ताची प्रीती आहे, जी प्रभूची प्रीती आहे, त्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? कोणीच करू शकत नाही. लांबी नाही, रुंदी नाही, खोली नाही, उंची नाहीये, सत्ता नाही, कोणीच, देवदूत सुद्धा आम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणून प्रियांनो, आज त्याने आम्हाला प्रत्येकांना आता आमच्या दुःखातून त्याने आम्हाला आनंदाकडे त्याने घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्या स्त्रियांनी दुःख केलं, आता आम्हाला प्रत्येकांना आनंद मिळालेला आहे. तो ख्रिस्त पूर्वी आमच्यासाठी मरण पावला, आता आमच्यासाठी तो जिवंत झालेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमचे दुःख त्याने आनंदात बदललेले आहे. आम्ही प्रत्येक जण आनंदित देवाचे लेकर आहोत. आणि म्हणून प्रभूचं वचन एका ठिकाणी आम्हाला सांगतं की सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगेल, आनंद करा. परंतु आम्ही काय करतो? चिंता करतो, काळजी करतो, दुःख करतो. हालेलुया. प्रभूमध्ये आम्हाला आनंद मिळालेला आहे, जगातल्या लोकांना आनंद मिळालेला नाहीये. कधी कधी आमच्या प्रियजनांसंबंधी आम्ही दुःख करत बसतो. हा असा होता, तो तसा होता, ही अशी होती, तू तशी होती, फार चांगले होते. आम्ही त्याच गोष्टी की जे आम्हाला सोडून गेलेत, त्या लोकांबद्दल, त्या प्रियजनांबद्दल आम्ही दुःखित असतो. परंतु प्रियांनो, प्रभूने आम्हाला अशी आशा दिलेली आहे की त्या आशेसंबंधी आम्ही जागृत असलं पाहिजे की मी माझ्या प्रभू बरोबर त्याच्या आनंदामध्ये मी सहभागी होणार आहे. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की स्वर्गामध्ये कुठल्या प्रकारचं नातं नाहीये. आपल्याला वाटत असेल की हे नातं कायम पुढे राहील, काहीच नातं नाहीये. स्वर्गामध्ये कोणतंच नातं नाहीये. केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे परमेश्वराचा गौरव. केवळ एकच गोष्ट, त्याचा गौरव आणि केवळ त्याचा गौरव. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही त्या आशेमध्ये कायम हर्षित असावं की आम्हाला घेऊन जाण्यासाठी आमचा प्रभू या जगामध्ये, तो स्वर्गातून आपल्या देवदूतांच्या सोबत तो या ठिकाणामध्ये, या जगामध्ये तो येणार आहे. आणि त्याच्या आगमनासाठी आम्ही स्वतःला तयार करू, स्वतःला सिद्ध करू. कारण पूर्वी जे दुःख, जी अपमान, जे थट्टा, जे दोषारोप प्रभू येशू ख्रिस्तावरती करण्यात आले, प्रियांनो, त्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने आता बदलून टाकलेल्या आहेत. आता त्याच्या वधस्तंभाजवळ आम्हाला, त्याच्या वधस्तंभाचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे प्रियांनो आम्हाला जीवन आहे. त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे आमचे सर्व दोष त्याने स्वतःवरती घेतलेले आहे. त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे आता आमचं समेट केलेलं आहे. त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे आता आम्हाला प्रत्येकाने शिकवण दिलेली की आम्ही निंदा किंवा अपमान आम्ही सोसावा आणि त्या नगरापर्यंत आम्ही चालून जाण्यासाठी प्रियांनो आम्ही सर्व दुःख, अपमान आम्ही प्रत्येकाने सोसावं. त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे प्रियांनो त्याने आम्हाला आमच्या त्रासाला त्याने ओळखलेलं आहे. त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे आता आम्ही प्रत्येक जण ओळखू शकतो की तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आता आम्ही त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे ओळखू शकतो. ही गोष्ट त्याने आम्हाला दिलेली आहे की त्याने आमचे दुःख आनंदामध्ये बदललेले आहेत. सो आता आम्ही प्रत्येक जण त्याच्या वधस्तंभाकडे येऊ आणि त्याच्या वधस्तंभाजवळ आम्ही रोज आणि रोज प्रार्थना करू
की त्याच्या वधस्तंभावरती त्याने त्याचं रक्त आणि त्याचं शरीर त्याने वाहिलं. त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या बहुमूल्य रक्ताच्या द्वारे त्याने विकत घेतलेलं आहे. त्याच्या वधस्तंभाकडे आम्ही आमचं लक्ष कायम केंद्रित करू. आणि मी विनंती करेल की तुम्ही हे व्हिडिओज तुम्ही पहा आणि इतरांना सुद्धा तुम्ही पाहण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला, प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू.